नमस्कार मित्रांनो. मराठी ट्रेडर सागरच्या या मॉर्निंग सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 19 डिसेंबर आणि आता आपण आपला मॉर्निंगचा ट्रेड इथे पंच केलेला आहे. मार्केट मेजर गॅप डाऊन झालेला आहे 1.25% ऑलमोस्ट, आणि बँक निफ्टी आणि निफ्टी IT तर ऑलमोस्ट त्यापेक्षाही डाऊन आहेत. 1.5 आणि त्याच्या अबोव्ह डाऊन आहेत. सो इथे आपण शॉर्टिंगचा ट्रेड घेतलेला आहे. ज्या प्रकारे स्ट्रक्चर बनत होता त्यावरून आपल्याला शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी वाटत होती. एकदा रिफ्रेश करूया. लेट्स सी. ओव्हर हियर आपण शॉर्ट केलेला आहे 205.1 ला. ऍक्च्युअल क्लोजिंग होती 204 ची. सो 1 पॉईंट इथे थोडा बेनिफिट मध्येच आहे. आपण पोझिशन इकडे मार्क करून घेऊया. 204च्या हिशोबाने आपला स्टॉप लॉस येईल 224 आणि टार्गेट येईल 164. आणि इंटरिम टार्गेट देखील लगोलग सेट करून घेऊया 184. राईट. आता इथे मित्रांनो, इफ यू सी, मी पुढच्या वीकची म्हणजे 26 डिसेंबरची एक्सपायरी घेतलेली आहे. मी करंट एक्सपायरी, आज तारीख आहे 19, ती एक्सपायरी न घेता पुढच्या वीकची एक्सपायरी मध्ये ट्रेड घेतलेला आहे. याचं कारण एकच आहे, कारण की आपण काही वीक्स मध्ये हे ऑब्झर्व करत आहोत की निफ्टीची एक्सपायरी, कारण की बाकीच्या एक्सपायरी सध्या बंद झालेल्या आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्सची एक्सपायरी वीकली सध्या ऍक्टिव्ह आहे. सो या दोन एक्सपायरीज मध्ये व्हॉल्युम्स बऱ्यापैकी इन प्रॉपर वे ने जनरेट होतो आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे सडन स्पाइक्स येतात आणि एक्सपायरी डे असल्यामुळे स्पॉटमध्ये 10-15 पॉईंट्सचा स्पाइक देखील इथे आपला स्टॉप लॉस हिट करू शकतो. सो त्याच्यामुळे टू बी ऑन अ सेफर साईड आपण नेक्स्ट वीकची एक्सपायरी इथे ट्रेड करत आहोत. आय एग्रीड, इथे डीकेचा इम्पॅक्ट तसा त्या मानाने कमी बघायला मिळू शकतो आपल्याला, परंतु सेफ्टी इज ॲट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. आणि प्रॉफिट थोडा कमी झाला तरी चालेल, किंवा कॉस्ट टू कॉस्ट निघालो किंवा स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, परंतु ह्या स्पाइक्स मध्ये आपल्याला एंट्री आणि एक्झिट सतत करायची नाहीये. आणि त्यामुळेच आपण नेक्स्ट वीकची एक्सपायरी इथे घेत आहोत. ठीक आहे. मी इथे आता स्पॉट मध्ये देखील आपली शॉर्टची पोझिशन मार्क करतो. 40 पॉइंट्स approximate, and over here again 40 points. ठीक आहे. आता इथे स्पॉट मध्ये तर आपला ऑलमोस्ट स्टॉप लॉस हिट व्हायला आलेला आहे, जवळ आलेला आहे. ऑप्शन चार्ट मध्ये अजून तेवढी मुवमेंट झालेली नाही. आता जर का हे आपण करंट एक्सपायरीचा घेतला असता तर इथे स्टॉप लॉस आपला हिट झाला असता लगेच. लेट मी शो यू ऑल्सो. मी इथे ऑप्शन चेन मधनं तुम्हाला दाखवतो. ह्या लेवलला आपण शॉर्ट केलं असतं, राईट. सो आता शॉर्ट केला असता आपण साधारण ह्या दोघांपैकी एखादा 23,850 बघूया एकदा. ह्या लेवलला शॉर्ट झाला असता 88 ला साधारण. मग इथे डीकेच होतो आहे. इथे देखील आपल्याला डीके बघायला मिळत आहे. जो डीके सुरुवातीला जास्त होते 20 पॉईंट. सो स्टॉप लॉस हिट नसता झाला, परंतु स्टॉप लॉसच्या अगदी जवळ गेलो असतो आता जर आपण करंट वीकची एक्सपायरी ट्रेड करत असतो तर. इथे हाय बनवलेला होता 101.3चा, आणि ते 108च्या आसपास आपला स्टॉप लॉस असतात. तो स्टिल स्टॉप लॉस हिट नसता झाला, परंतु आपण त्याच्यात बरंच जवळ गेलो असतो. कम्पेअर टू दिस इथे आपण ऑलमोस्ट हाफ वे वर पण नाही गेलेलो आहोत. सो हाच एक ऍडव्हान्टेज आहे नेक्स्ट वीकची एक्सपायरी ट्रेड करण्याचा. ऑफकोर्स इथे टार्गेट देखील क्विकली येऊ शकतो. जर का मार्केट आपल्या डायरेक्शनने फक्त इकडे थोडंफार जरी मुवमेंट केली, 30-40 पॉईंट जरी मुवमेंट केली, तरी आपल्या इथे टार्गेट देखील हिट होऊ शकतो. सो हे डबल वे स्वॉर्ड आहे. स्टॉप लॉस देखील लवकर हिट होईल आणि टार्गेट देखील लवकर हिट होईल. परंतु आपल्याला काही तेवढी घाई नाहीये, आपण बसून राहायला तयार आहोत. सो दॅट्स वाय नेक्स्ट वीकचा आपण ट्रेड घेतोय. सो पाहूया इथे आता सध्या कॉस्ट टू कॉस्टच मुवमेंट करत आहे ऑप्शन चार्टमध्ये. स्पॉट मध्ये स्टॉप लॉस जवळ आलेला आहे, परंतु आपल्या ऑप्शन चार्ट नुसारच आपण एंट्री एक्झिट करणार आहोत. सो सेट आहे आपली एक्झिट देखील.
इथे आय एम थिंकिंग की थोडासा 0.5 आपण अजून खाली घेऊन येऊ शकतो याला. त्याला जर का मी 4.24.6 मॉडिफाय करतोय, थोडंसं आपण 0.5 अजून इकडे पॉईंट सेव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेट्स से आता इथे स्टॉप लॉस हिट होतोय का आपला टार्गेट हिट होतोय, तेव्हा पुन्हा एकदा स्टॉप लॉसच्या जवळ आलेला आहे. सी इथे स्टॉप लॉस हिट झाला असता, सी मी इथे 20 पॉईंट जरी टाकले प्रॉपर 88.25 88.25 स्टील आपल्या इथे स्टॉप लॉस हिट झाला असता राईट. परंतु आपण इथे नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतल्यामुळे अजूनही ट्रेड मध्ये म्हणून आहोत. इथे देखील स्टॉप लॉस हिट झालेला आहे. हा डिफरन्स मित्रांनो तुम्हाला आता इमिडिएटली याच ट्रेडला दिसून आला की आपण का नेक्स्ट वीकची एक्सपायरी ट्रेड करत आहोत ऑन 0 DT. इथे देखील आपल्याला डीके लागू शकतोय. लेट्स वेट अँड वॉच. स्टॉप लॉस आला तर आपण घेऊन जायचं आहे. स्पॉट मध्ये तर ऑलरेडी हिट झालेला आहे, परंतु ऑप्शन्स मध्ये बिकॉज ऑफ डीके थोडासा अजून आपल्याला बेनिफिट मिळत आहे. ते आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे मित्रांनो. पोझिशन आपण क्विकली क्लोज करून टाकूया. थोडासा वर इथे 61 ला क्लोज व्हायला हवी होती. एक पॉईंट थोडस उशीर आपण क्लोज केलंय, 60 ला क्लोज केले. सी ओव्हर हिअर या लेवलला आपली क्लोज व्हायला हवी होती 61 ला. ठीक आहे, हरकत नाही. पहिला ट्रेड आपला लॉस मध्ये गेलेला आहे. 1192 चा आपण लॉस घेतलेला आहे. इथे ऑल पोझिशन्स मध्ये दाखवतो. 270 हेजिंग कॉस्ट मध्ये बेनिफिट झालेला होता आणि 1462 आपण ऍक्च्युअल पोझिशन मध्ये लॉस बुक केलेला आहे. सो लेट्स वेट. आता सेकंड ट्रेड बघूया आपला काय बेनिफिट देतो की लॉस देतो ते. मित्रांनो आपण आपला पुढचा ट्रेड इथे घेतलेला आहे. ते मी 5 मिनिटाची कॅन्डल लावतो. मार्केट अपवर्ड जाईल ह्या हिशोबाने आपण ट्रेड घेतलेला होता. या लेवलच्या वर क्लोजिंग इथे दिलेली होती या कॅन्डलने. इथे जर का फॉल आला असता तर आपण शॉर्टला गेलो असतो, परंतु वरच्या साईडला मार्केट थोडंसं सस्टेन करताना इथे 3-4 कॅन्डल दिसत होतं, त्यामुळे आपण अपसाईडचा ट्रेड घेतलेला आहे. परंतु हा रिव्हर्स देखील होऊ शकतो आणि आपला स्टॉप लॉस देखील घेऊ शकतो. आपला स्टॉप लॉस आपण इथे ऑलरेडी सेट केलेला आहे. पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल बनवलेली होती हाय आणि लो, हे दोन्हीही अजूनही 10 वाजले तरी देखील ते ब्रेक करू शकलेले नाही याच्या. सो आजचा दिवस मे बी थोडा साईडवेज जाऊ शकतोय आणि जर का मार्केटला एका डायरेक्शनला मूव्ह करायचं असेल तर मात्र कुठली तरी एक लेवल ब्रेक करावी लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला मुवमेंट एक्सपेक्टेड राहील. अन्यथा इथे टॉप साईड वरून खाली आणि खालून इथे वर अशीच मुवमेंट करत राहू शकते मार्केट. परंतु आपण कोणताही बायस न ठेवता मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाईल, कसं जाईल हे जास्त अंदाजा न बनता आपले जे रूल्स आहेत एंट्री आणि एक्झिटचे, त्या रूल नुसारच आपण इथे आता एंट्री घेतलेली आहे. आणि जर का एक्झिट आपला स्टॉप लॉसने होत असेल ऍज पर रूल्स, आपण ते एक्झिट देखील घ्यायला तयार आहोत. रूल कोणत्याही परिस्थितीत ब्रेक नाही करायचे, एंट्रीचे आणि एक्झिटचे देखील. कदाचित पहिल्याच कॅन्डलला आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकेल अशी शक्यता वाटत आहे. मी एकदा रिफ्रेश पण करतो. स्टॉप लॉस हिट झाला तर झाला मित्रांनो. प्रोसेसवर जर का आपल्याला माहिती आहे की आपण अप्रॉक्सिमेट जर का 100, 150, 200 ट्रेड घेतो आहोत, त्यामध्ये आपण प्रॉफिटेबल राहू, तर प्रत्येक ट्रेड आपला प्रॉफिटेबल राहायला पाहिजे ही अपेक्षा आपली गायब होऊ शकते. सो प्रत्येक ट्रेड आपला प्रॉफिटेबल होणार नाही. इनफॅक्ट मॅक्सिमम ट्रेड आपले लॉस मध्ये जाऊ शकतील, परंतु जे प्रॉफिट मध्ये जातील ते आपला सगळा लॉस कव्हर करून पुन्हा प्रॉफिट मध्ये आपल्याला आणतील. सो हा माइंडसेट आपला क्लिअर असायला हवा. दॅट्स वाय इट इज ऑलवेज सेट की इट इज नॉट बिकॉज ऑफ स्ट्रॅटेजी यू विल मेक प्रॉफिट, इट इज बिकॉज ऑफ युअर माइंडसेट, युअर सायकोलॉजी, यू विल मेक प्रॉफिट. इथे क्लोजिंग होती 225.55 आणि आपली एक्झॅक्ट एंट्री त्याच प्राइस रेंजला झालेली आहे. आणि इथे मार्केट थोडंसं आपल्या डायरेक्शनला आता ऑप्शन चार्टमध्ये तरी मुवमेंट करत आहे. सो मी इथे आपले मार्किंग करायला घेतो. स्टॉप लॉस असेल आपला 245.55 आणि टार्गेट आपला असेल 285.55. ओके, 285.55. सॉरी 291. ओके,
टायपो मिस्टेक देखील होतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं अलर्ट राहावं लागतं ऑर्डर प्लेस करायच्या वेळेस देखील. इथे मी अगेन 20 पॉईंटचा आपला इंटरिम टार्गेट सेट करतोय. स्पॉट मध्ये देखील थोडी मार्किंग करून घेऊया. आपण लॉंग साईडचा ट्रेड घेतलेला आहे इथे. फर्स्ट 40 पॉइंट्स वुड बी ॲट दिस हाय ओनली. सो मार्केट इथून जर काय हाय पर्यंत जरी गेलं तरी आपला ऍटलीस्ट फर्स्ट टार्गेट इकडे हिट होण्याची पॉसिबिलिटी असेल, आणि आपण त्या सिच्युएशन मध्ये कॉस्ट टू कॉस्ट तरी ऍटलीस्ट मूव्ह करू, आपला ट्रेलिंग असेल करू. सो इथे 40 पॉइंट्स जर का बघितले, अप्रॉक्सिमेट ह्या लेवलला ट्रेड होतो. ओके, मार्केटने आता बघा खाली गेलेलं होतं, परंतु एक स्पाइकने पुन्हा वर आलेले. इथे देखील एक वीक बनलेली होती. सो थोडंसं पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे, कारण वरच्या साईडला इथून जेव्हा वर बुलिश मुवमेंट केली त्याच्यानंतर इमिडिएटली फॉल आला नाही. इथे हाय नंतर इथून थोडा फॉल आला, पुन्हा वर गेला, पुन्हा थोडा फॉल आलेला आहे, पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत आहे. सो इथे थोडंसं साईडवेज मुवमेंट होऊ शकते, आणि जेवढा वेळ इथे टॉप साईडला टाइम स्पेंड करेल तेवढे हाय चान्सेस आहेत की अप्पर साईडला ब्रेकआउट करेल. सो इथे थोडा वेळ जरी अजून 10-15 मिनिटं टाइम स्पेंड केला, त्याच्यानंतर ब्रेकआउट दिला, तर आपला सेकंड टार्गेट देखील मीट होऊ शकतो. सो वी विल वेट मार्केट कसं बिहेव करत आहे, अँड अकॉर्डिंगली आपण स्टॉप लॉस किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस काय करायचे ते डिसाईड करू. तर मार्केट मित्रांनो थोडंसं रिव्हर्स झालेलं आहे. इथे हॅमर कॅन्डल तर बनवलेली प्रॉपर, परंतु त्याचा फॉलोअप आला नव्हता. इथे फॉलोअप आला असता तर मात्र कदाचित तिकडे ब्रेकआउट देखील झाला असता, परंतु तो फॉलोअप न येता इथे रिव्हर्स कॅन्डल बनलेली आहे, आणि तो त्याच्यानंतरच्या कॅन्डलने रिव्हर्स मध्ये फॉलोअप दिलेला आहे. सो इथून डाऊन होण्याची पॉसिबिलिटी आता सध्या वाटत आहे, ऍटलीस्ट डे लो पर्यंत तरी येण्याची पॉसिबिलिटी वाटत आहे. सो इथे जर का स्टॉप लॉस आला तर मग घेऊन टाकायचं, काही हरकत नाही. You have to be ready to close our position. बहुतेक ह्या कॅन्डललाच क्लोज होऊन जाईल आपली पोझिशन. 241 चा हाय केलेला आहे, 245 आपला स्टॉप लॉस आहे. इथे ऑलमोस्ट स्टॉप लॉस हिट केलेला आहे. थोडासा अजून खाली आणतोय, थोड्यासाठी राहिलेला आहे इथे, अजूनही हिट नाही झालेला आहे. आणि सेम आपल्या ऑप्शन चार्ट मध्ये देखील अजून स्टॉप लॉस हिट नाही झालेला आहे. 241.35 चा हाय आहे, 245.3 आपला स्टॉप लॉस आहे. 4 पॉईंट अवे आहे अजूनही आपण. पोझिशन क्लोज करण्यासाठी रेडी आहोत. 3 मिनिट बाकी आहेत अजून. 242.85 हाय अगेन केलेला आहे. ऑलमोस्ट जवळ आलेला आहे मित्रांनो, परंतु जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत बसून राहायचंय. काल आपण पाहिलेलं 0.1 ने आपला टार्गेट मिस झालेला, आणि त्या अगोदर देखील एका लाईव्ह सेशन मध्ये 0.5 ने आपला स्टॉप लॉस मिस झालेला होता, 2 पॉईंटने आपला स्टॉप लॉस मिस झालेला होता, आणि मार्केट रिव्हर्स झालेलं होतं. सो हे लाईव्ह ट्रेडिंग मध्ये देखील मी दाखवलेलं आहे, तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो दॅट्स वाय आय ऑलवेज से की सायकोलॉजी आणि माइंडसेट आपला स्ट्रॉंग असायला हवा. अशा मुवमेंट्सने आपण काय बोलतात त्याला, आपला माइंडसेट चेंज नाही व्हायला हवा, तो गोंधळून जायला नको आपण, आणि जो रूल आपण सेट केलेला आहे त्याच रूलने आपण एक्झिट करणार आहोत. सो इथे ऑलमोस्ट हिट करायला आलेलं आहे. सी लेवल इथे स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आता इथे देखील आपला हिट होण्याची पॉसिबिलिटी ऑप्शन चार्ट मध्ये पण. 243.8 हाय केलेला आहे, 245 आहे आपला, 45.3. फक्त 1.5 पॉईंट इथे दूर आहोत आपण. पोझिशन क्लोज करण्यासाठी आपण रेडी आहोत. एक चांगला फॉल आलेला आहे मार्केटमध्ये. अजून 1 मिनिट बाकी आहे. लेट्स सी या एका मिनिटावर आपला स्टॉप लॉस हिट होतोय का इथून थोडंसं अजून डाऊन येऊन इथे क्लोजिंग देईल. क्लोजिंग इम्पॉर्टंट असते मित्रांनो. आता हे जर काही इथे वीक बनवली खाली,
तर थोडं इंटरेस्टिंग राहील सिच्युएशन, अन्यथा आपला स्टॉप लॉस हिट होईल. कॅन्डल क्लोजिंग तरी स्ट्रॉंग निगेटिव्ह दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे हा एक गॅप क्रिएट झालेला होता. गॅप फिल होईल. येस, आता फिल झालेला आहे. त्याच्यानंतर वर जाईल की खाली जाईल हे बघूया. प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक नाही केलेला आहे अजूनही मित्रांनो. इथे कदाचित तिकडनं जर का रिव्हर्स झालं तर आपल्याला बेनिफिट होईल, अन्यथा इथे लो ब्रेक केला तर विषय संपला. त्या 3-4 मिनिटापासून वाट पाहायला लावत आहे. लेट्स सी, जो पण आउटकम येईल बघूया आपण. इथे मित्रांनो आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. फक्त स्टॉप लॉस हिट झालेला आहे. इथे बघा अजूनही प्रॉपर अशी स्पाइक आलेली नाहीये. सो ठीक आहे, आपला स्टॉप लॉस हिट झाला, आपण एक्झिट केलेला आहे. ऑर्डर्स मध्ये इथे दिसतंय 245.3 ला आपली एक्झिट झालेली आहे. आणि आता ओव्हरऑल 2635 दोन पोझिशन आपण आज घेतलेले होते आणि दोन्ही पोझिशन मध्ये लॉस झालेला आहे. हरकत नाही. आता आपण माइंडसेट चेंज करणार का? तर अजिबात नाही. आपले स्ट्रॅटेजी चेंज करणार का? तर अजिबात नाही. आता आपण आफ्टरनून ट्रेडलाच वेट करू. इथून मार्केट रिव्हर्स झालं तरी हरकत नाही. आफ्टरनूनलाच आपण आता ट्रेड करू. आफ्टरनूनचा ट्रेड मित्रांनो मी आता घेतलेला आहे. लेट्स चेक. ऑर्डर 231.08 ला एक्झिक्यूट झालेली आहे. अजून एक 231च्या आसपासच चालू आहे. काही टेक्निकल इश्यू येत आहे मित्रांनो. मित्रांनो इथे ड्यू टू टेक्निकल इश्यू ऑर्डर पंच होत नव्हता, त्यामुळे मी मोबाईल मधून माझा स्टॉप लॉस लावलेला आहे. सो इट इज ऑलवेज ऍडवाइजेबल की आपल्याकडे सिस्टम असताना देखील आपण मोबाईल मधून देखील ट्रेड घेऊ शकतो आहे. इथे पुन्हा एकदा तोच इश्यू येत आहे मित्रांनो. इथे आता आपण ब्राउझर आपला चेंज केलेला आहे. क्रोमच्या ऐवजी मोझिला यूज करत आहे सध्या. क्रोम मध्ये काही टेक्निकल इश्यू येत आहे. सो मोबाईल मधून आपण स्टॉप लॉस ऑर्डर आपली टाकलेली होती. यू सी ओव्हर हियर 250.8 हा आपला ट्रिगर आहे आणि 251 ला आपला एक्झिक्युशन आहे ऑर्डर. इथे दाखवतो तुम्हाला ऑर्डर पॅनल मध्ये. इथे स्टॉप लिमिट आपण ऑलरेडी टाकलेली आहे. कॅन्डल क्लोज झालेली होती इथे 230.85 ला आणि 231.1 म्हणजे साधारण थोडासाच एक बेनिफिट मध्येच आपण ट्रेड पंच केलेला आहे. नाव लेट्स मार्क अवर थिंग्स. 20 पॉइंट स्टॉप लॉस. सो इथे येईल तो 250.85 and our target could be 190.85. Right, and let's set up interim target so that will come to काय टेक्निकल इश्यूज येतात आज. आय एम नॉट शुअर. रिफ्रेश झालं स्वतःहूनच. सो मित्रांनो यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे मोबाईल थ्रू देखील आपलं नॉलेज असणं गरजेचं आहे, जेणेकरून असा सिस्टमवर असताना कधी इश्यू आला तर आपण मोबाईल मधून तरी मोबाईल नेटवर्क थ्रू आपण आपले ट्रेड पंच करू शकू. राईट. सो हे आपला फर्स्ट टार्गेट असेल 210.85. ठीक आहे, आता आपण इथे ऑप्शन चार्टवर मार्किंग केलेली आहे. इथे मी 5 मिनिट्सचा चार्ट लावतो आणि लेट्स चेक. आपली एंट्री ह्या कॅन्डलला झालेली आहे. इथे आपण लॉंग केलेला आहे. आपला लॉंगचा नियम मित्रांनो इथे आपण ऍज पर रूलच घेतलेला आहे. इथे आपण जी लाईन मार्क केलेली होती त्याच्यावरच एंड झालेला होता, त्याच्यामुळे आपण लॉंग केलेला होता. सॉरी. सो इथे 40 पॉइंट जर का आपण पाहिले, खूप जास्त टेक्निकल इश्यू येतोय मित्रांनो. थोडा वेळ थांबतो मी आणि आता पुन्हा रेकॉर्ड करेन. इथे ट्रेड मित्रांनो आपण मार्किंग स्पॉट मध्ये देखील केलेली आहे, परंतु आपल्या एंट्री नंतर पूर्णपणे एक रिव्हर्सल कॅन्डल आलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे ग्रीनिश कॅन्डल जरी दिसत असली तरी अपसाईडला वीक असल्यामुळे एक हँगिंग मॅन टाइप कॅन्डल फॉर्म होत आहे. परंतु ही हँगिंग मॅनची पोझिशन प्रॉपर नाहीये. हँगिंग मॅन जर का टॉपला आला असता इथे कुठेतरी तर कदाचित ती निगेटिव्ह साईड बनली असती.
जसं इथे एक थोडी टॉप साइड म्हणू शकतो आपण, प्लस इथे देखील ही पोझिशन प्रॉपर नव्हती, बट स्टील इथून वी हॅव टू वेट. लेट्स वेट. अजूनही 1.5 मिनिट बाकी आहे. कॅन्डल कशा प्रकारे क्लोज करते, ग्रीन मध्ये तर आहे परंतु एवढी आश्वासक ग्रीन नाहीये. सो वी हॅव टू वेट. सकाळपासून जर का पाहिलं आपण, लेट मी जस्ट मॅक्सिमाइज दिस चार्ट, क्लोज करतो मी. ओव्हर हिअर आपण सकाळपासून जर का पाहिलं, मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर इथे एक मोठी वीक वाली पहिली कॅन्डल बनवलेली आणि ती लेवल अजूनही ब्रेक केलेली नाहीये. परंतु जर का दिवसभराचा ट्रेंड पाहिला तर थोडं डाऊन आलेलं, पुन्हा डे हाय पर्यंत गेलेलं होतं, पुन्हा डाऊन झालंय, थोडंसं अप गेलेलं, परंतु इथे लो ब्रेक न करता पुन्हा अप गेलेलं आहे. आणि इथे आता एक पॅटर्न जर का आपण बघितला तर हायर हाय, लोअर हाय, हायर हाय, लोअर हाय. आता इथे हाय हा ब्रेक करून वर जाणं गरजेचं आहे आणि हा डे लो देखील ब्रेक झाला तर इथे बरेचसे स्टॉप लॉस पेंडिंग असतील ह्या एवढ्या झोन मध्ये. सो ते स्टॉप लॉस ट्रिगर होऊन कदाचित आपला फर्स्ट टार्गेट इझिली येऊ शकतो, राईट. सो त्यामुळे आपण आपला लॉंग साईडचा ट्रेड घेतलेला आहे. आणि इथे जर का हा पॅटर्न ब्रेक झाला, इथे हा लोअर हाय ब्रेक करून मार्केट खाली यायला लागलं तर मात्र मार्केटचे डायनामिक्स चेंज होऊन पुन्हा मार्केट आपल्या डे लोच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकते, राईट. सो हे सगळे अनालिसिस आहेत, परंतु आपण आपले ट्रेड घेण्याच्या अगोदर हे अनालिसिस केलेले आहेत आणि आता ट्रेड घेतल्यानंतर आपण स्टॉप लॉस टार्गेट सगळं सेट केलेलं आहे आणि आता फक्त वाट बघायची की मार्केट काय करेल ते. कॅन्डल इथे एक डिसेंट कॅन्डल क्लोज झालेली म्हणू शकतो. आता ह्याला फॉलो थ्रू गरजेचं आहे. फॉलो थ्रू मध्ये हे ब्रेक केलं तर आपल्याला जास्त बेनिफिशियल आहे. लॉंग वीक कोणतीही क्रिएट न करता, छोटीशी वीक असेल अशी तर ठीक आहे, परंतु लॉंग वीक नाही पाहिजे अपर साईडला. ठीक आहे, अशा टाईपची वीक आली तर प्रॉब्लेमॅटिक आहे. पोझिशन आपली प्रॉफिट मध्ये आलेली आहे आणि कॉन्ट्राडिक्टरी आपली हेजिंग पोझिशन देखील प्रॉफिट मध्ये चालू आहे. आज एक्सपायरी असल्यामुळे हा एक्सपायरीचा हेज घेतलेला आहे मी आणि इकडे मेन आपली पोझिशन आहे नेक्स्ट वीकची. सो एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं इकडे जे 0-0 करण्यासाठी ट्रेडर्स येतात ते हे 2-4 रुपयाचे पेनी ऑप्शन प्रीमियम्स बाय करून होप करतात की कदाचित तिथून बेनिफिट मिळावा. बघूया, तो एक डिफरंट टॉपिक आहे 0-0 वाला, आपण त्याच्यात आता सध्या पडत नाही आहोत. इथे कॉस्ट टू कॉस्ट स्पॉटवर आलेला आहे आणि इथे थोडासा एक आपल्या डीकेचा एखाद्या पॉईंटचा बेनिफिट होता. सो लेट्स वेट अँड वॉच की आता याचा आउटपुट काय येतो ते. सो मित्रांनो, इथे बराच वेळ झालेला आहे आपण ट्रेड घेऊन, आता 1:15 वेळ होत आलेली आहे आणि इथे आपल्या डायरेक्शनला मार्केट आलाच नव्हता एंट्री केल्यापासून. निगेटिव्ह मध्येच होता, परंतु इथे स्टॉप लॉसच्या जवळ आलेला होता स्पॉट मध्ये, परंतु आपल्या इथे ऑप्शन चार्ट मध्ये जवळ आलेला नव्हता. बिकॉज ऑफ डीके आपल्याला तो बेनिफिट मिळत होता, परंतु आता तो बेनिफिट देखील आपल्याला काही हेल्प करेल असं वाटत नाहीये, कारण की इथे एक चांगली मुवमेंट येत आहे. सी ओव्हर हिअर, क्लोज दिस पॅनल. इथे साधारण एक चांगली डाऊन मुवमेंट आलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथे चार्ट मध्ये देखील एक अप मुवमेंट दिसत आहे. साधारण 6-7 पॉईंटची अप मुवमेंट होती. हाय ह्याचा बघितला आपण 243.5चा होता. 250.8 हा आपला स्टॉप लॉस आहे. ट्रेल करण्याची काहीच संधी नाही मिळालेली. मार्केट खाली आलेलंच नाही, म्हणजे मार्केट वर गेलं नाहीये. ऑप्शन चार्ट मध्ये इथे खाली आलेलीच नाहीये प्राइस, त्याच्यामुळे आपण काहीच ट्रेल करू शकलेलो नाहीये. सो इथे सकाळपासून मार्केट मित्रांनो एका नॅरो रेंज मध्येच मूव्ह करत आहे. आज निफ्टीची एक्सपायरी आहे अँड एव्हरीवन इज एक्सपेक्टेड की काही सडन मूव्स आपल्याला बघायला मिळू शकतील. स्पेशली जेव्हा एवढा जास्त गॅप डाऊन झालेला, त्याच्यामुळे जी मुवमेंट एक्सपेक्टेड होती ती पूर्णपणे डेड झाली. जर का इथे जास्त गॅप डाऊन नसतं कदाचित डाऊन साईडला किंवा अप साईडला आपल्याला काही मुवमेंट्स बघायला मिळाले असते. आणि ह्या मुवमेंट्सच नसल्यामुळे आपण भलेही ते ऑप्शन सेल केलेले असले तरी आपल्या डायरेक्शनला मार्केट मूव्ह करत नसल्यामुळे, हे अपवर्ड साईडला जर का थोडंफार मूव्ह करत असतं स्लोली, तरी आपण इथे आता फर्स्ट टार्गेटच्या जवळ आलो असतो. परंतु हे डाऊनवर्ड साईडला म्हणजे आपल्या ऑपोजिट साईडला मूव्ह करत आहे, त्यामुळे अजूनही फक्त आपण ट्रेडमध्ये बसलेलो आहोत. सो बघूया आता आपल्याला काय त्याचा आउटकम मिळतोय ते. अजूनही वाटच बघावी लागेल. 3 वाजायला अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत आपण बसू शकतो या ट्रेड. 1:15 झालेल्या मित्रांनो, इथे कदाचित एक्सपायरीची मुवमेंट्स डाऊन साईडला किंवा अप साईडला बघायला मिळू शकते आता. हा तर आपला स्टॉप लॉस जवळपास होण्याच्या तयारीत आता आलेला आहे. अचानक एक स्पाइक आली आणि आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. इथे काही जास्त हेजिंग बेनिफिट नाही मिळत आहे, कारण की आपण करंट एक्सपायरीचेच हेज
बाय केलेला होता, त्यामुळे इथे टाइम डिके प्रचंड लागेल आपल्याला आणि जास्त नाही पण एक साधारण 100-125 रुपये फक्त इथे हेजिंग मध्ये मिळतील. सो 244.8 हाय आहे, 5 पॉईंट फक्त दूर आहे आपल्या स्टॉप लॉस पासून. स्टॉप लॉस इज अबाउट टू हिट. स्पॉट मध्ये पण इकडे स्टॉप लॉसच्या जवळ आलेला आहे आणि ऑप्शन चार्ट मध्ये देखील आता स्टॉप लॉस हिट होण्याच्या जवळ आलेला आहे. आपण रेडी आहोत आपल्या पोझिशन सहित. हेजिंग पोझिशन देखील आपण क्लोज करणार आहोत 148.9, 249 सॉरी, 250.8 स्टॉप लॉस हिट अँड इकडे देखील एक्झिट. डन. स्टॉप लॉस घेतलेला आहे मित्रांनो आपण आणि ह्या पोझिशन मधून बाहेर पडलेलो आहे. सो ठीक आहे, आजचा हा तिसरा स्टॉप लॉस आहे मित्रांनो. हा शो यू 4000 पर्यंत लॉस केलेला आहे. ऑल पोझिशन्स सी ओव्हर हिअर. तिन्ही पोझिशन मध्ये वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसला लॉस झालेला आहे. तिन्ही हेजिंग पोझिशन मध्ये मायनर बेनिफिट झालेला आहे. आता आपला एक शेवटचा आणि फायनल ट्रेड असेल जो आपण आता क्लोजिंग ट्रेड म्हणून घेणार आहोत. सो जसा तो ट्रेड एक्झिक्यूट होईल तसं मी तुम्हाला अपडेट करतो. मित्रांनो आता इथे आपण आपला शेवटचा क्लोजिंग ट्रेड घेतलेला आहे. या लेवलला आपण एंट्री केलेली आहे. साधारण 224.5 क्लोजिंग होती आणि आपली एंट्री 244.3 सॉरी 224.3. सो फक्त 0.2 चा डिफरन्स आहे. सो ऑलमोस्ट ॲक्युरेट एंट्री झालेली आहे आपली. स्टॉप लॉस लावलेला आहे आपण, आपला टार्गेट सेट केलेला आहे. स्पॉट मध्ये देखील मी मार्किंग केलेली आहे. आपण सकाळपासून जर का मी इथे तुम्हाला शो केलं, सकाळी इथे आपण एक शॉर्टिंगचा ट्रेड घेतलेला होता. त्याच्यानंतर 2 आपण लॉंग साईडचे ट्रेड घेतलेले होते, परंतु इथे लेवल अजूनही ब्रेक झालेली नाहीये. डे हाय जो होता त्याच्यानंतर इथे जो आपण एक पॅटर्न बघत होतो की लोअर हाय अँड सॉरी हायर हाय अँड लोअर हाय. सो हा पॅटर्न इथे ब्रेक झालेला होता आणि इथेच आपला स्टॉप लॉस देखील ह्या ट्रेडचा हिट झालेला होता. त्याच्यानंतर इथे एक वेगळा पॅटर्न पुन्हा फॉर्म होत आहे. इथे आपण बघू शकतो डबल टॉप बनवून ही लेवल इथे थोडी ब्रेक करून रिटेस्ट करून पुन्हा खाली आलेली होती. सो इथून पुन्हा थोडंसं डाऊन मूव्ह आपल्याला एक्सपेक्टेड आहे. ऍटलीस्ट इथे जो डे लो आहे इथे तरी टेस्टिंगसाठी ऍटलीस्ट यायला हवा, हे आपलं एक बेसिक एक्सपेक्टेशन आहे या लेवल पर्यंत. परंतु आपला फर्स्ट टार्गेट इथे आपण जो मार्किंग केलेला आहे त्यानुसार ह्या लेवलला फर्स्ट टार्गेट बनत आहे 23,900 ला. त्याच्यानंतर अजून थोडा खाली आला, अजून 40 पॉईंट्स. सो साधारण या लेवल पर्यंत आपल्याला एक्सपेक्टेड आहे की इथपर्यंत मार्केट आलं तर आपला इथे प्रॉफिट हिट होऊ शकेल. सो पाहूया, ऑलरेडी आपण 1, 2, 3 ट्रेड मध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आज आणि हा आपला शेवटचा ट्रेड असणार आहे. याच्यामध्ये आता आपला टार्गेट जरी हिट झाला तरी ते 40 पॉईंट्स मिळतील. सो ओव्हरऑल आजचा दिवस आपला लॉस मध्ये एंड होणार आहे. सो तो लॉस किती असेल, तो 80 पॉईंट्स असेल की 20 पॉईंट्स असेल, हे आता पूर्णपणे ह्या ट्रेडवर निर्भर आहे आणि ह्या ट्रेडचं जे काही आउटकम येईल ते मी आपल्यासोबत शेअर करतो. मित्रांनो इथे जस्ट आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. स्पॉट चार्ट मध्ये हिट नाही झालेला, परंतु ऑप्शन चार्ट मध्ये इकडे वियर्ड बिहेव करत होता. सो त्यामुळे आपला इथे स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपल्या रूल प्रमाणे आपण एक्झिट घेतलेली आहे आणि ऑल पोझिशन्स दाखवतो इथे. 1, 2, 3 आणि 4 चारही ट्रेड आज आपले लॉस मध्ये झालेले आहेत आणि ते हेजिंग मध्ये आपल्याला थोडंफार जो प्रॉफिट झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपला ओव्हरऑल लॉस आजच्या दिवसाचा आहे 4911. सो आजचे चारही ट्रेड मित्रांनो आपले स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. फक्त आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस देखील नाही तर पूर्ण स्टॉप लॉस 20 पॉईंटचा गेलेला आहे. सो कधी कधी असे दिवस येतात जे आपल्याला एक्सेप्ट करावं लागतात. काही हरकत नाही मित्रांनो, आता आपण उद्या पुन्हा येऊया आणि उद्या पुन्हा ह्याच स्ट्रॅटेजीने पुन्हा ट्रेड घेऊया आणि पुन्हा पाहूया की उद्याच्या दिवसाचा आपला काय रिझल्ट राहतोय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे अहेड.